मुंबईतील गिरणी कामगारांसाठी वांगणी आणि शेलू येथे तब्बल 81,000 घरांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. राज्य सरकारच्या शक्ती प्रदत्त समितीकडून या प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले असून 2 खासगी विकासकांकडे या घरांच्या बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र घरांच्या किमतीच्या मुद्द्यावरून आता गिरणी कामगार आणि संघटनांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मुंबईत जागेअभावी 2.25 लाख गिरणी कामगारांना घरे देणे शक्य नसल्याने सरकारने मुंबई महानगर प्रदेशात पर्यायी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वांगणी येथे 50,000 तर शेलू येथे 31,000 घरे बांधण्यात येणार आहेत. वांगणी प्रकल्पांचे कंत्राट चड्डा समूहाला तर शेलू प्रकल्पांचे कंत्राट कर्मयोगी एपीव्ही रियालिटी LLP समूहाला देण्यात आले आहेत. मात्र या दोन्ही प्रकल्पांना काही कामगार संघटनांचा सुरुवातीपासून विरोध आहे. हे प्रकल्प मुंबईपासून खूप दूर असल्याने तेथे पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्याचा दावा केला जातोय. तसेच सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घरे द्यावीत अशी मागणीही केली जाते. दुसरीकडे काही संघटनांनी शेलू प्रकल्पास समर्थन दिले असले तरी घरांच्या किमतीवरून त्यांच्यातील नाराजी आहे. शेलू आणि वांगणीतील घरांची मूळ किंमत 15 लाख रुपये निश्चित करण्यात आली असून सरकारी अनुदानानंतर कामगारांकडून 9.5 लाख रुपये आकारले जाणार आहेत. मात्र इतक्या दूरच्या प्रकल्पासाठी ही किंमत परवडणारी नसल्याची भूमिका गिरणी कामगार संघर्ष समितीने घेतली आहे. घरांच्या किमती 6 लाख रुपयांपर्यंत कमी कराव्यात अशी मागणी संघटनांकडून सातत्याने केली जाते. या संदर्भात सरकारसोबत अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या आणि सकारात्मक संकेतही मिळाले होते. त्यामुळे शेलूतील घरे 6.5 लाख रुपयात मिळतील अशी आशा कामगारांना होती. मात्र कार्यादेश जारी होऊनही किंमत कमी करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने कामगारांमध्ये असंतोष वाढला आहे. गिरणी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रवीण येरुणकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की घरांच्या किमती 6 लाख रुपये कराव्यात ही आमची ठाम मागणी आहे. किमती कमी न करता प्रकल्प पुढे नेला जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही. ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर गृहनिर्माण विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे आता सरकार कामगारांच्या मागणीवर काय निर्णय घेते याकडे हजारो गिरणी कामगारांचे लक्ष लागले आहे. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई.